अष्टावक्र मुनी म्हणतात, तुला जरी ब्रह्मा, विष्णू, महेश यांसारख्या महागुरूंनी उपदेश केला तरी जोपर्यंत तू सर्वस्व विसरत नाहीस तोपर्यंत तुला शांती मिळणार नाही. योगगुरूंकडे जाताना पाटी कोरी पाहिजे. संसाराच्या विवंचना, स्वतःचे व्यक्तिमत्व, स्वतःची विद्वत्ता, स्वतःचे आचार विचार दूर ठेवले पाहिजेत. तरच त्या गुरुच्या ज्ञानाचा उपयोग होईल. नाहीतर त्या उपदेशांचे पालन करताना तू गतस्मृतींमध्येच रममाण होशील. गुरुकडे जाताना मी एवढा मोठा आहे, मी शिकलेला आहे, मला अगोदरच सगळं माहिती आहे, मला कळतंय, मी इतका उच्च घराण्याचा आहे, हे जे काय आपलं असतं हे सर्व पूर्णपणे बाजूला ठेवायला लागतं आणि सद्गुरू जे सांगतील ते एकचित्त होऊन त्याची श्रवण भक्ती करायला लागते. राजा जनक एवढा मोठा होता तरी तो एकचित्त होऊन अशा पद्धतीने पूर्णरित होऊन अष्टावक्र मुनींकडे गेल्यामुळे त्याला शुद्ध आत्मबोध झाला आणि तो मुक्त झाला. हरिओम.